नमस्कार, मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीची दुनियामध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज आहे संक्रांतीचा दिवस, त्यामुळे मी सकाळी लवकर उठले, यांना ऑफिससाठी टिफिन बनवून दिला आणि नंतर मी सर्व घरातली कामे आवरून माझी संक्रांतीची तयारी करत आहे। तर मी तो शूट केलेला आहे। उद्या आम्ही रात्री गावीही जाणार आहे, तर त्याची पॅकिंगही करते। खूप कामे आहेत आज, तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। संक्रांतीचा दिवस, घरातील सकाळी मी लवकर सर्व कामे आवरली आणि घेतली संक्रांतीची तयारी करायला। तयारी झाली सुगड स्वच्छ धुण्यापासून। कालच मी मार्केटमधून सुगड आणून ठेवले होते। गावी तर आमच्या घरी स्वतः कुंभार येऊन देऊन जातात, पण इथे मला मार्केटमध्ये विकत जाऊन घ्यावे लागले। त्याच्यानंतर ते सुकत ठेवले आणि घेतली पॅकिंग करायला। पॅकिंग खूप सारी नव्हती, 4 दिवसासाठीच आम्ही गावी चाललो आहे, पण जे काही मी घरासाठी साहित्य घेतलं होतं ते आठवणीनं पॅक केलं आणि माझे काही ड्रेसेस घेतले, कारण मला एक्स्ट्रा पॅकिंग असतेच माझी। मी एक्स्ट्रा कपडे घेऊन जाते, कारण आमचा कधीही मूड चेंज होतो, आम्ही एक्स्ट्राही 2 दिवस वाढवतो राहण्यासाठी। मग मी फक्त एकटीचीच पॅकिंग केली होती। अहोंची अजून बाकी होती। त्यांना मी बोलले, तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर तुमच्यासमोरच तुम्हाला जे काही हवं आहे कपडे ते पॅक करते। पॅकिंग पूर्ण कंप्लीट झाली। गावी जायचं बोलले की आनंद खूप असतो। मी माझ्या सासरी चालले, पण ते माझ्यासाठी माझं माहेरच आहे, त्यामुळे मी खुश असते। संध्याकाळी मी छान रेडी झाले, साडी नेसून मेकअप करून, आणि घेतली सुगडपूजा करायला। सुगडपूजा करताना ह्यांचं मला डिस्टर्ब करणं सुरूच होतं। यांचे प्रश्न खूप सारे असतात, असं का तसं का, ते सांगत मी पूजा करत होते। मी सर्व साहित्य आधीच तयारी करून ठेवली होती। गाजर, वाटाणा, बोरं, नंतर पावटा, घेवडा, खोबरं, तिळगुळ, ते सर्व मी आधी एका ताटात घेऊन ठेवलं होतं आणि अशी पटपट मी त्याच्यामध्ये भरून पूजा स्टार्ट केली। पूजा झाल्यानंतर मी प्रार्थना केली देवाला की आमच्या जोडीला नेहमी सुखी ठेव, मला अखंड सौभाग्यवती ठेव, माझ्या नवऱ्याला आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे त्यांना, अशी प्रार्थना केली आणि देवालाही तिळगुळ दिले। देवाचे आभार मानले, कारण आज मी त्यांच्या कृपेमुळेच आनंदी आणि सुखी आहे, आमची जोडी सुखी आहे। गावी गेल्यानंतर तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला मिळतील। आता मुंबईमध्ये आम्ही दोघेच राहतो, त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडं बोर होईल, पण पुढे ब्लॉग छान छान येतील। आणि मी नवीन आहे, तर थोडंसं माहिती आहे मला शूट करणं जमत नाही आहे, तरी सपोर्ट करा, समजून घ्या, आणि मला माहिती आहे तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल। आणि आता पुढे बघा आमच्या दोघांची तिळगुळ देतानाची मस्ती। तिळगुळ सांडले, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तुम्ही पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। माझे ते सांडू नका, माझ्याशी भांडू खा ते खा का? सांडले तुम्ही ते किती बरोबर। पाय पड, या इकडं, पती देवाचे पाया पडते, थांबा, पाय जवळ घ्यायचे असते। आयुष्यमान भव। एक शॉट बनवा, असं उभा धरून बनवा कॅमेरा।